तर आज पुण्यामध्ये आणखी काही नेमक्या महत्त्वाच्या घडामोडी आहे। शीतल तेजवानीचा काल जबाब नोंदवलेला असला तरी चौकशी अजूनही सुरू आहे। काय नेमकं घडते पुण्यामध्ये जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे बारीक लक्ष ठेवून आहेत या संपूर्ण घडामोडीवर। निलेश, आज शीतल तेजवानी प्रकरणासंदर्भात काय नेमक्या आणखी घडामोडी आपल्याला पाहायच्यात, कारण काल मिनिट टू मिनिट काय नेमका सगळा घटनाक्रम होता तो आपण आत्ताच प्रेक्षकांना दाखवलाय। अनुपमा, बघा, आज सुद्धा शीतल तेजवानीला पुन्हा एकदा आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी हे चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे। तसे सूत्रांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। मात्र आता तिसऱ्यांदा त्यांना या ठिकाणी चौकशीला बोलावण्यात येत आहे। काल जी चौकशी झाली ती चौकशी जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती। 6 तास हा सगळा कार्यक्रम सुरू होता। मात्र त्याच्यामध्ये 1.5 तास हा फक्त त्यांची चौकशी करण्यात आली होती। आज जर आपण महत्त्वाचं जर बघितलं तर आज कदाचित दिग्विजय पाटील सिंग हे मीडिया कंपनीचे भागीदार आहेत 1% आणि 99% जे आहेत ते पार्थ पवार। मात्र गुन्हा दाखल झालेला आहे तो दिग्विजय पाटील यांच्यावर, त्यामुळे ते कदाचित या चौकशीला सामोरं जाण्याची शक्यता आहे। त्यांना नोटीससुद्धा बजावण्यात आलेली आहे। मात्र नोटीस त्यांना उशिरा मिळण्याची सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। त्यामुळे कदाचित ते आज किंवा उद्या पुणे गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखेमध्ये येऊन आपला जबाब नोंदवण्याची शक्यता आहे। मात्र आज सुद्धा शीतल तेजवानी चौकशीला येणार आहेत। काल आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र ताब्यात घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये तिने जे कुलमुक्तिहार पत्र कशा पद्धतीने वतनदारांकडून घेतलं होतं, नेमका कसा व्यवहार झाला होता आणि तिने जे पैसे दिले होते ते चेकच्या माध्यमातून दिले होते असं काल तिने स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण व्यवहाराचा तपशील जे आहे ते आता आर्थिक गुन्हे शाखा जे आहेत ते आता तपसत आहेत आणि काही कागदपत्र सुद्धा काल त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत। एवढंच नाही तर या दुसऱ्या बाजूला जे वतनदार आहेत 172 वतनदार आहेत, त्यांना त्यातील काही 10 जणांना पोलीस आज चौकशीसाठी बोलावणार आहेत। त्यांचा जबाब या ठिकाणी ते घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। मागच्या आठवड्यामध्ये काही लोकांनी जबाब दिलेला आहे, आजही काही लोक जे आहेत त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। या दोन्ही म्हणजे तक्रारदार आणि आरोपी या दोघांचंही आता स्टेटमेंट जे आहे ते घ्यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आता यात महत्त्वाची भूमिका जी असणार आहे, जे वतनदार जे आहेत ज्यांची जी जमीन आहे 40 एकराची, त्यांचं स्टेटमेंट काय येतं हे फार महत्त्वाचं असणार आहे। कारण वारंवार त्यांनी आरोप केलेला आहे की शीतल तेजवानी यांना आम्ही ती जमीन आहे ती शासनाच्या ताब्यातून सोडवण्यासाठी कुलमुक्ती पत्र दिलं होतं, मात्र तिने त्याचा गैरवापर करून ते मीडिया कंपनीला विकली। तर आता या प्रकरणामध्ये जे वतनदार आहेत त्यांचं स्टेटमेंट महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे या प्रकरणामध्ये जे तहसीलदार निलंबित केलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी पोलीस स्टेटमेंट घेण्याची शक्यता आहे। कारण समितीने त्यांचा अहवाल दिला असला तरी आता हा कायदेशीर बाबीकडे आता हा तपास आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आज सुद्धा शीतल तेजवानी या चौकशीला सामोरं जाण्याची शक्यता आहे आणि अनेक जे प्रश्न आहेत जे काल राहिले होते ते सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा त्याला विचारण्याची शक्यता आहे। त्यामुळं 11 नंतर शीतल तेजवानी हे येणार असण्याची माहिती मिळते। त्याचबरोबर दिग्विजय पाटील जे आहेत ते कुठं आहेत आणि ते सामोरं कधी जातील हा एक मोठी या प्रकरणातला ठीक आहे। निलेश, जरूर पुण्यामध्ये या दृष्टीने आज खूप मोठ्या घडामोडी आहेत, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी चर्चा करूया, जोडले जाऊयात, आणखी सविस्तर तपशील तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्या बरोबर होते।